केटी किंग्स संघाचे फलंदाज अजय आणि नितीन ना नितीन. गोलंदाजाचं नाव पहिला चेंडू पंच वाईड चेंडू घोषित करतायत. गोलंदाजाचं नाव सांगा. रोहन. हा रोहन लाड. एक धाव. गोलंदाज आहे तो रोहन आणि पुढील चेंडू जोरदार प्रहार या चेंडूवरती अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि येतोय खणखणीत चौकार. पंचांचा इशारा. 4 धावा मिळतात त्या केटी किंग्स या संघाला. अजयच्या बॅट मधून निघालेला हा पहिला खणखणीत चौकार आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 4 धावा मिळवून देतोय. गोलंदाज आहे तो रोहन. रोहनला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण अजय सारखा इन्फॉर्म बॅट्समन समोर आहे ज्यानं मागील सामन्यामध्ये 3 चौकार मारले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. असा अजय फलंदाजी करतोय. पाहूया कशा पद्धतीने अजयला गोलंदाजी करतोय रोहन. रोहनचा पुढील चेंडू अजयसाठी. या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. हो या ठिकाणी पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांच्या इशारा येतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. हॅलो हॅलो मित्र, मध्येच एक आपण थोडा सत्कार करून घेऊया. आपल्या मंडळासाठी जे गावी आपण बक्षीसमोर केले होतं त्यासाठी आपल्याला देणगीदार लाभले होते श्री देवचंद रेवाळे. त्यांचा सत्कार आपल्या मंडळाचे सेक्रेटरी श्री संजय लाले करतील. आपले आनंद लाले करतील आपल्या मंडळाचे खजिनदार. आपल्या बक्षिसासाठी त्यांनी देणगी दिली होती त्यांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद. धन्यवाद दादा. अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा जाऊया आपण मैदानाकडे. चालू असलेला सामना केटी किंग्स विरुद्ध विराज 11 या 2 संघांमध्ये खेळला जातोय. गोलंदाज आहे तो रोहन. रोहनचा पुढील चेंडू आणि हा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा रोहनचा पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केलेला पाहायला मिळतोय आणि सीमारेषेवरती एक गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा भुर्दंड निश्चितच विराज 11 या संघाला भोगावा लागणार आहे. 4 धावा मिळतात त्या केटी किंग्स संघाला. काही गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सीमारेषेवरती 4 धावा. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव होती त्या ठिकाणी अतिरिक्त 3 धावा द्यावा लागला. या ठिकाणी उपस्थित असलेले मंगेशजी निर्गुण साहेब यांचं देखील आपण मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान करतोय. मी निर्गुण साहेबांना विनंती करतो की आपलं स्वागत स्वीकारण्याकरता आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. मंगेशजी निर्गुण, मी सनद साहेब यांना डॉक्टर सनद साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शाल श्रीफळ व पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. निर्गुण साहेब नेहमीच आपल्या टाळसुरे गावातील विविध कार्यक्रमांना, मग तो टाळसुरे गावी असू दे अथवा मुंबई असू दे, या ठिकाणी आवर्जून ते ठिकाणी येत असतात आणि आपल्याला शुभेच्छा देतात. असे निर्गुण साहेब यांचा सन्मान आपण डॉक्टर बाळकृष्ण सनद साहेब यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्प देऊन करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
चला लवकरात लवकर आपल्याला पुढील सामने हे 2-2 षटकांचे खेळले जाणार याची उपस्थित सर्व संघ मालक आणि कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे, कारण बराचसा वेळ आपला जातोय. आपल्याला या स्पर्धा आजच्या दिवसात संपवायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती आपल्याला हॅलो हॅलो, जेवणाचे जर कोणी बाकी असतील त्यांनी कृपया जेवण घ्या. जेवणाचा काउंटर बंद करण्यात येत आहे. जेवणाचा काउंटर बंद करण्यात आहे. कृपया कोणी बाकी असतील जेवणाचे त्यांनी जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, नाहीतर जेवणाचा काउंटर बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी सगळ्यांनी. धाव संख्या झालेली आहे 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15. केटी किंग्स 11 संघाची धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. पाहूया दुसरं षटक कोण घेतोय. दुसरं षटक स्वतः संघ मालक विराज साळवी. पाहूया विराज कशा पद्धतीने कमबॅक करतात आपल्या संघासाठी. आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी, या चेंडूवरती एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते केटी किंग्स संघाचे. फलंदाजाचं नाव सांगा कृपया. फलंदाजाचं नाव संदीप. हा, संदीप सणस फलंदाज आहेत. आणि जोरदार प्रहार केला जातोय आणि हा चेंडू सीमारेषे पार जातोय. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आपण केटी किंग्स संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 20. धावसंख्या पोहोचलेली आहे 20 वर. अतिशय सुंदर अशी चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल केटी किंग संघाकडून. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार येतोय संदीप सणस यांच्या बॅटमधून. एक अनुभवी असा फलंदाज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सलग 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार संदीप सणस यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या वाढत चाललेली आहे. धावसंख्या झालेली आहे 24. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे 24. पाहूया तिसऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. आणि हा जोरदार प्रहार या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषे पार. आणि या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते संदीप सणस यांच्या बॅटमधून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेतील सलग 3 चौकार आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी केली जाते. केटी किंग्स संघाचे फलंदाज संदीप सणस. पुन्हा एकदा विराजच्या पुढील चेंडू आणि याही चेंडूवरती जोरदार आक्रमण केलं जातं आणि चौथा चौकार येतोय. पुन्हा एकदा 4 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी डीजे. धन्यवाद डीजे. खूप चांगलं सहकार्य आम्हाला डीजे ऑपरेटर आमचे पाटील दादा यांच्याकडून मिळत आहेत. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.
पुन्हा एकदा विराज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि सलग 4 चौकार संदीप सणस यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि हा चेंडू मात्र पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडते. काहीसं दडपण आपण गोलंदाजावरती पाहतोय. स्वैर मारा त्यांच्याकडून केला जातोय आणि अतिरिक्त 1 धावसंख्या केटी किंग्स या संघाला मिळते. धावसंख्या होते 33 आणि हा मात्र निर्धाव चेंडू. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33. पाहूया अजून देखील एक षटक बाकी आहे. या षटकामध्ये या स्पर्धेतील हायएस्ट जो स्कोर आहे तो त्रिमूर्ती फायटर्स या संघाचा आहे. यानंतर होणारा सामना MS स्ट्रायकर विरुद्ध AS सुपर जायंट्स. या संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. MS स्ट्रायकर्स वर्सेस AS सुपर जायंट्स. गोलंदाजाचं नाव कुणाल. कुणाल गोलंदाज आहे. कुणाल, पाहूया कुणाल काय करतोय. तिसरा आणि अंतिम षटक घेऊन येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 33. एक मोठी धाव संख्या उभारण्याच्या दिशेने चाललेली ही फलंदाजी आपण पाहतोय. केटी किंग संघाचे दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज या ठिकाणी बहुतेक या ठिकाणी कॅच ड्रॉप होते परंतु फिल्डिंग उत्कृष्ट केली जाते. निश्चितच आपल्या संघासाठी त्यांनी या ठिकाणी सुपर जायंट्स या एस सुपर जायंट्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आणि MS स्ट्रायकर्स या संघाला त्यांनी गोलंदाजीसाठी निमंत्रित केलेला आहे. पाहूया काय होतंय. या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या अजयच्या बॅटमधून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे 36. 36 धावा. कुणालचा पुढील चेंडू. धावसंख्या पोहोचलेली आहे 36 वर. आणि या चेंडूवरती काय कॅच होऊ शकेल का नाही. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अजयची सुंदर अशी फलंदाजी आणि त्याला उत्कृष्ट अशी साथ दिली ती संदीप सणस यांनी. काका पुतण्याची जोडी मैदानामध्ये अजय सणस आणि संदीप सणस. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो. चेंडू वाईट पंच घोषित करतायत. या सामन्यासाठी आपल्याला नामवंत असे पंच पॅनल देखील लाभलेले आहेत. दोन्ही पंचांनी आतापर्यंत अचूक निर्णय दिलेले आहेत. कुठलाही वादविवाद होणार नाही यासाठी देखील या दोन्ही पंचांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. उत्कृष्ट पंचगिरी या दोन्ही पंचांकडून आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्याला नेहमीच या पंचांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. आज देखील एवढ्या उन्हामध्ये त्यांनी उत्कृष्टरित्या पंचगिरी करून या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी जोरदार प्रहार पाहायला मिळतो आणि हा चेंडू जातो सीमारेषे पार. पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या 4 निवडते. धावसंख्या होते 44. आता 43 धावा. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर जो त्रिमूर्ती फायटर्स या संघाने केला होता त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय या ठिकाणी केटी किंग्स या संघाने. या संघाचा अभिनंदन. या स्पर्धेतील सर्वाधिक हायएस्ट स्कोर आतापर्यंत धाव फलकावर लावलेला आहे 43 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पाहूया या 2 चेंडूवरती अजून किती धावा हे दोन्ही फलंदाज लावतात. दोन्ही फलंदाज हे चांगल्या लय मध्ये खेळतायत. निश्चितच 50 धावा पार करण्याचं टार्गेट त्यांच्या समोर असणार आहे. अजून देखील बघूया 2 चेंडू मध्ये 7 धावा येत आहेत का. फलंदाजी करतोय अजय आणि जोरदार प्रहार अजयच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी गचासक क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पार. धावसंख्या झालेली आहे 47.
धाव संख्या झालेल्या 47. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया 50 पार होते का. शेवटचा चेंडू, धाव संख्या 47. अरे वा, उत्कृष्ट अशी फलंदाजी अजयच्या बॅट मधून आपण पाहतो. एक तंत्रशुद्ध असा फटका या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. धाव संख्या होते 51. आतापर्यंतचा हायएस्ट धाव संख्या केटी किंग्ज या संघाने केलेल्या आहे. या संघाचं अभिनंदन. कृपया गेले गेले बघताय तो डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. केटी किंग्ज या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. केटी किंग्ज कर्णधार आणि संघमालक यांना विनंती आहे की आपल्या खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपण मैदानात त्वरित लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. केटी किंग्ज कर्णधार, आपणास विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून देखील आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. वेळेच्या बाबतीत आपण मंडळाला सहकार्य करायचं आहे. कृपया फलंदाजांची नावं सांगायची आहे. विराज आणि नॉन स्ट्राईकला आशिष. विराज आणि आशिष ही फलंदाजांची जोडी विराज 11 संघाची मैदानात उतरलेले आहे. आणि गोलंदाजीसाठी सज्ज कोण होतोय पाहूया. गोलंदाजाचं नाव बंटी. बंटी गोलंदाज आहे बंटी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण. केटी किंग्ज आपणास विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे. आपल्याला बरेच सामने अजून खेळवायचे, याची आपण नोंद घ्यायची आहे. एक छोटा खेळाडू तेज मैदानामध्ये एंट्री करतोय आणि या स्पर्धेतील पहिला सामना तो खेळतोय. तेज साठी जोरदार टाळ्या होत्या. तेज तुरे, एक छोटा खेळाडू, आपल्या गावातील क्रिकेटचं भवितव्य ज्याच्यामध्ये आम्ही पाहतोय तो तेज क्षेत्ररक्षणासाठी आलेला आहे. जयेश तुरे यांचा चिरंजीव आहे तो. चला पंचांनी सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वेळ कमी आहे. गोलंदाज बंटी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना करतोय तो विराज. पाहूया पहिला चेंडू विराज साठी. पाहूया काय करतोय विराज. पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. काय पाहूया. पंच वाईट चेंडू घोषित करतायत. वाईट +1, एकूण 2 धावा. कृपया वेळ घालू नका. खेळाडूंना सुद्धा विनंती आहे की आपण
जास्त वेळ घालवायचा नाहीये, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. बंटीचा पुढील चेंडू सामना करेल आशिष, आणि हा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 3. 52 धावांचं आव्हान असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 3. बंटीचा पुढील चेंडू, फलंदाज आहे तो आशिष. पाहूया आशिष काय आक्रमक फटका खेळतोय काय या चेंडूवरती. आणि या ठिकाणी फलंदाज काय बाद झाला, फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय. विराज 11 या संघाला पुढची आपण उडवले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पाहूया या चेंडूवर काय होतंय. आक्रमक फटका खेळला जाईल का, कारण संघाची गरज आहे. आक्रमक फटके विराज 11 संघाच्या फलंदाजांना खेळावे लागणार आहेत. 52 धावांचं आव्हान आहे, आणि या ठिकाणी काहीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. 4 धावा मिळतात विराज 11 या संघाला. धावसंख्या होते ती 7. चला लवकरात लवकर धावसंख्या झालेली आहे 7. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पाहूया गोलंदाजाचा पुढील चेंडू. फलंदाज आहे सुशील. पाहूया सुशील काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा मात्र अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. फलंदाजाला चेंडू काही कळलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र 7 वर थांबलेली आहे. 52 धावांचं मोठं आव्हान घेऊन उतरलेला विराज 11 हा संघ. फलंदाजांना आक्रमक फटके खेळावे लागणार आहेत, आणि या ठिकाणी निश्चितच एका धावेवरती रोखलेला आहे. चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. विराज 11 संघाला आक्रमक फटके खेळावे लागणार आहेत. धावा जमावे लागणार आहेत. 3 षटकांमध्ये 52 धावा करायच्या आहेत. आणि हा फटका मात्र चुकलेला आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडल्यामुळे 2 धावा निश्चित मिळतात त्या विराजला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. बेचाळीस पाहिजेत ना. नाही एकूण 42 पाहिजे. 10 झालेत ना. या ठिकाणी पुन्हा एकदा या चेंडूवरती 1 धाव मिळवण्यात यशस्वी होतोय विराज. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती विराज 11 या संघाची 11. चला लवकरात लवकर गोलंदाजीसाठी सज्ज व्हायचा. पटकन गोलंदाजीला सुरुवात करायची. वेळ घालू नका, वेळ कमी आपल्याकडे. कृपया कुठलीही चर्चा खेळाडूने आपसात करायचे नाहीये.
पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय पाहूया. कृपया खेळाडूने आपापसामध्ये चर्चेमध्ये वेळ घालू नका. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि गोलंदाजाने गोलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे. गोलंदाजाचं नाव रोहित. रोहित गोलंदाज आहे रोहित. इकडून कळ. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय परंतु झेल काही क्षेत्ररक्षकाला टिपता आलेला नाहीये. एकूण 2 धावा. रोहितचा पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल रोहितचं. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 13. आणि या ठिकाणी थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. धावसंख्या 4 निवडते. धावसंख्या होती ती 17. धावसंख्या पोहोचलेली आहे 17. आणि जोरदार प्रहार केला जातो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच ड्रॉप केली जाते. थ्रो देखील चुकीचा केला जातोय आणि एकूण किती धावा मिळत आहेत? पंचांचा इशारा. एकूण 3 धावा. एकूण 3 धावा मिळत आहेत फलंदाजांना. धावसंख्या पोहोचते 20. धावसंख्या झालेली आहे 20. हो या ठिकाणी पुन्हा एकदा पुढील चेंडू गोलंदाजाचा आणि पंचांचा इशारा येतोय. हाही चेंडू पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 21. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हा देखील पंचांच्या इशारा येतोय. वाईट चेंडू. भरकटलेली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय रोहितच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती शांत डोक्याने गोलंदाजी करावी लागणार आहे कारण धावा खूप आहेत. आपल्याला धावांचा बचाव करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा धावा आहेत. कुठल्याही पद्धतीचं दडपण न घेता रोहितनं गोलंदाजी केली पाहिजे कारण धावांचं आव्हान 52 आहे. पुन्हा एकदा रोहितचा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील संदीप सणस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच आपल्या संघासाठी 1 धाव त्यांनी वाचवलेली आहे. विराजला मोठे फटके खेळावे लागणार आहेत या षटकामध्ये आणि जोरदार प्रहार केला जातो या चेंडूवरती परंतु केवळ 2 धावांवरती समाधान मानावं लागते ते विराजला. धावसंख्या होते ती 25. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25. 27 ना.
शेवटच्या 6 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान असणार आहे आणि गोलंदाज आहे तो अजय. 6 चेंडू 27 धावा, थोडस अशक्यप्राय असं आव्हान विराज 11 संघासमोर. पाहूया कशा पद्धतीने हे आव्हान पार करतायत. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असणार आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज आहे तो अजय. अजयचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. पाहूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील सीमारेषेवर आपल्याला पाहायला मिळतंय. दोन धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते फलंदाज. अजून देखील 5 चेंडू आणि 25 धावांचे आव्हान आहे. बघूया कशा पद्धतीने आव्हान पार केलं जात आहे. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण विकेट किपरच्या माध्यमातून पाहतोय. चार चेंडू आणि 24 धावा, 25 होते ना, 24 धावा आणि हा जोरदार प्रहार विराज आणि सुंदर झेल टिपलेला आहे या ठिकाणी. स्वप्नीलच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल या ठिकाणी आपण पाहिला. धन्यवाद डीजे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. प्रतीक फलंदाज आहे. प्रतीक लाले आणि प्रतीकला टाकलेला हा पहिला चेंडू. पंच वाईट चेंडू घोषित करतायत आणि या ठिकाणी प्रतीक धाव बाद होतोय. काहीस बॅड लक म्हणावं लागेल. प्रत्येक लाल्याने स्टेजवरती यायचंय. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अजय. आपल्या गोलंदाजीवरती महत्वपूर्ण असे फलंदाज ज्यांनी माघारी धाडलेत आणि आपल्या संघाचा विजय अधिक सुकर केला असा हा गोलंदाज अजय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. आणि त्याला मार्गदर्शन करतायत ते संदीप सणस. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या खेळाडूंना गायडन्स करून कोचिंग करून देत आहेत. कशा पद्धतीने ह्या खेळाडूला गोलंदाजी केली पाहिजे याचं थोडशा काही टिप्स संदीप सणस यांच्या माध्यमातून या खेळाडूंना दिल्या जात आहेत आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी ते करून घेत आहेत त्यांच्या गोलंदाजांकडून. संदीप सणस सुशील ना, आणि या ठिकाणी तेजची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी स्टंपच्या पाठीमागे पाहायला मिळतंय. तेज साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एक छोटा खेळाडू आहे
आणि आपल्या गावातील एक क्रिकेटमधील भावी उज्ज्वल असं भविष्य आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पंचांच्या इशारा येतोय वाईट चेंडू. आणि या ठिकाणी काय होतंय, पंचांचा इशारा काय येतोय, पंच वाईट घोषित करतायत. पंच वाईट चेंडू घोषित करतायत. धाव संख्या मात्र थांबलेली दिसते. धाव संख्या आहे ती 31. आणि निर्धाव चेंडूची सांगता हे षटक संपतंय आणि हा सामना केटी किंग्स या संघाचा बाजूने लागतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पुढील समालोचन निलेश लाले हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, चला चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तेजस लाले, तेजस लाले कुठे असेल तर माईक जवळ संपर्क साधायचा आहे. तेजस लाले, तेजस निलेश लाले. हा, धन्यवाद. यानंतर पुढील समालोचन आपल्या गोड मधुर वाणीतून निलेश लाले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.